मैदानाची संपूर्ण गाडी 56 आहेत. 15-15चे 3 लॉट जाणार आहेत आणि शेवटी 11चा लॉट जाणार आहे. असं 4 लॉट मध्ये संपूर्ण मैदान या ठिकाणी पार पडणार आहे. त्यामुळे बैलगाडी मालक आपल्याला पुकार दिला. पुकार देण्याच्या अगोदर आपला चकडा, आपला ड्रायव्हर, आपला पैरेकरी हाय का बघा. सगळी व्यवस्था करा, नाही तर खाली गट वाळायचा आणि तुम्ही म्हणायचं माझा पैरेकरी फोन उचलना. ही चालणार नाही. घ्या 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 झेंडा पंच गती घ्या. राजू मामा धुरा भाव घ्या गती. जे वेळेला येतील त्यांचा विचार केला जाईल. जे या ठिकाणी वेळेला येणार नाहीत त्यांचा विचार केला जाणार नाही. कारण मैदानामध्ये गाड्या भरपूर जुळल्यात. 56 गट पळवायचे, नंतर सेमी आणि नंतर फायनल. आणि त्यामध्ये आता दिवस ही पावसाळ्याचे आहेत. त्यामुळं जो वेळेला या ठिकाणी चुकला तो गुलालाला मुकला असं होऊ नये. आणि हलकी वादक थोडीसा स्टॅमिना या ठिकाणी वाचवून ठेवा. संध्याकाळी कामाला येईल फायनलच्या नंतर. संध्याकाळी म्हणलं की सगळी बघायला लागली तसं काय डोक्यात आणू नका. फायनल झाल्याच्या नंतर सगळ्या गाड्यांच्या समोर वाजवायला लागतं म्हणून म्हणलो आम्ही. घ्या 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 झेंडा पंच राजू मामा धुरा. अय खालचा प्रेक्षक या पाठीमागे या. या पाठीमागे या. अय खालच्या कडचे बैल मालक गाडी व्यवस्थित लावून खाली रेष समांतर रेष. समांतर रेषेला खाली व्यवस्थित गाड्या लावा आणि मग गाड्या सोडायच्या. गाड्या सोडायची इच्छा सगळ्यांची आहे, सुट्टी मेकरांची, झेंडा पंचांची. पण पाठीमागे जे बैलाच्या हितचिंतक उभा आहेत त्यांना वाटतंय आपला बैल सावध नाही, ते हळूच खालनं हात घालतंय बैलाला डिवचतंय. असं काय करू नका. बैलाला डिवचू नका. बैलाला व्यवस्थित शांत उभे राहावा आणि मग गाड्या सोडा. सोडा गाड्या सोडा. 5 नंबर तासावरची गाडी वळणार आहे का, जाणार आहे का माग. मामा एकदा चान्स द्यायचा, परत परत चान्स द्यायचा नाही कुठल्या बैलगाडी मालकाला. परत परत पुकारून तेच सांगावं लागतंय पावसाळ्याचे दिवस आहेत म्हणून. परत नाही तर आम्हालाच म्हणायचे तुझ्या आधी आम्ही जन्माला आलोय, आम्हाला माहिती आहे पावसाळ्याचे दिवस आहेत, तू कशाला सांगतो आम्हाला. पण मैदानाचा फायनल घेणं गरजेचं आहे म्हणून आम्ही परत परत सांगत असतो. सोडा गाड्या सोडा. घ्या मामा गती घ्या. धुरा भाऊ गती घ्या. घ्या घ्या गती घ्या म्हणून चालणार नाही हो. गती खरोखर घ्यावी लागणार आहे. कारण वरुण राजा सकाळी बसला, कारण त्यानं संधी दिली आहे. त्या संधीचं आपण सोनं करून घेणं आपलं काम आहे. आपण भरपूर दूर आलात बैल मालक. घ्या गती. घ्या घ्या घ्या. धुरा भाव राजू मामा काय होते हो. घ्या गती. अय खालच्या आकडाचे बैल मालक राहणार आहे का आपली गाडी उभा. हा निशान सज्ज झालं. कोण होतंय सेमीला पात्र, कारण लढतच अशी पाहायला मिळणार आहे. घ्या गती. प्रत्येक गटामध्ये लढत आहे, कारण या ठिकाणी बैलगाडीचं शर्यत क्षेत्र आहे आणि यामध्ये दिवस हा प्रत्येकाचा आहे. हाच गटाला मार खाल्लेला उद्या 1 नंबर करणार आहे, मार खाणार आहे. कारण या खेळामध्ये अनिश्चितता आहे आणि अनिश्चिततेचा खेळ म्हणजे हे बैलगाड्याचं शर्यत क्षेत्र आहे. अय खालच्या कडाचे बैल मालक 8 नंबर तासावरचे बैल मालक गाडी उभी राहणार आहे का हो तुमची. झेंडा पण तर एकदा तिथं दोनदा चान्स द्या त्यांना. आला तवर 2 नंबर तासावरचा पुढं सुटला सुटला. भव्य महामहिम राज्यपाल केसरी मैदानातला गट क्रमांक 7 पळतोय. 7 मध्ये लढत चालू आहे. मधी बाईजा होता, इकडच्या कडना गाडी मध्ये डुगडुग आणि भट्टांची गाडी आणि खालच्या कडना गाडी वरती रुद्र आणि मध्ये विराट आहे. लढत लढत परंतु शेवटच्या क्षणाला बाजी मारली का विराटनं. हा अय मागच्या गाडीवर लक्ष राहू द्या, कारण 3-4 गाड्यांवरती लक्ष होतं. बाजी चौथाच मारून गेला मधल्या रानाला. घ्या आताचा निकाल सरपंच. हा घ्या आत्ताचा निकाल. होय मधनं चला त्या रे. या बाजूला या चला. होय मधनं चालणार या बाजूला आणि आत्ताचा निकाल घेऊ.